Hello everyone, welcome back to my YouTube channel. My name is Ashwini Hake and I am a professional makeup artist. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गणपतीसाठी मेकअप कसा करायचा याची पूर्ण माहिती दिलेली आहे. तर हा जो मेकअप आहे तो मी गणपतीसाठी क्रिएट केलेला आहे जेणेकरून तुम्हाला मेकअप करण्यासाठी हेल्प होईल. आणि ह्या व्हिडिओमध्ये मी बेसिक पासून सगळं सांगितलेलं आहे की कोणती स्टेप कधी करायची, आय मेकअप कसा करायचा, बेस मेकअप कसा करायचा, मेकअप करण्याच्या आधी काय वापरलं पाहिजे, हे सगळं मी तुम्हाला बेसिक पासून सांगितलेलं आहे. तर तुम्हाला जर हा मेकअप आवडला तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि तुम्हाला कोणते व्हिडिओज पाहायचे असतील तर कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही नक्की सांगू शकता. आणि मला नक्की खात्री आहे हा व्हिडिओ तुम्हाला खूप हेल्पफुल होईल. आता गणपती जवळ आलेले आहेत आणि तुम्हाला मेकअप करण्याची गरज आहे. सगळ्या लेडीजला आता मेकअप करण्याची गरज आहे. तर जे बिगिनर आहेत त्यांना कळत नाही की कुठून स्टार्ट करू. तर अशा लेडीजसाठी हा जो व्हिडिओ आहे तो खूप हेल्पफुल आहे. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर तुमच्या फ्रेंड्सला पण नक्की शेअर करा. आणि आता थोडा पण टाइम वाया न घालवता लेट स्टार्ट द व्हिडिओ. तर ह्याच्या अगोदर मी फेस वॉश केलेला होता आणि आता मी टोनर यूज करते. तो ह्या विशकेअर कंपनीचं टोनर मी यूज करते. हे मी खूप यूज केलेलं आहे, ऑलमोस्ट संपत आलेलं आहे, इथपर्यंत आलेलं आहे ते तुम्ही बघू शकत असाल. खूप मी वापरले आहे. हे खूप चांगला रोज वॉटर आहे. हे इवन तुम्ही हेअरसाठी पण वापरू शकता. जे आपण टोनर वापरलं ते पूर्णपणे स्किनमध्ये ॲब्झॉर्ब झालं पाहिजे, त्यानंतर आपण नेक्स्ट स्टेप करायची. तर जेव्हा पण तुम्ही स्किन केअर करता तेव्हा टोनर नंतर आपल्याला मॉइश्चरायझर वापरायचं असतं. तर ह्या ज्या स्टेप्स असतात त्याच्यामध्ये आपल्याला थोडा वेट करावा लागतो. प्रत्येक प्रोडक्ट स्किनमध्ये पूर्णपणे ॲब्झॉर्ब झालं पाहिजे. देन आपण नेक्स्ट प्रोडक्ट वापरायचं असतं. आपण घाईघाईमध्ये काय करतो, टोनर वापरतो, मॉइश्चरायझर वापरतो, पूर्णपणे त्याला ॲब्झॉर्ब होऊ देत नाही. त्याच्यानंतर लगेच प्रायमर लावतो, त्याच्यानंतर लगेच फाउंडेशन लावतो. तर त्याच्यामुळे काय होतं, तर प्रोडक्ट जे आपलं फाउंडेशन आहे, कन्सिलर आहे, जे पण आपण नंतर प्रोडक्ट्स यूज करू मेकअपसाठी ते नीट व्यवस्थित आपल्या स्किनवरती बसत नाहीत. तर त्यामुळे मेकअप पॅची होतो, तो निघायला लागतो. तर असं नाही करायचं. प्रत्येक जे स्किन केअरसाठी जे आपण प्रोडक्ट वापरतो ते ॲब्झॉर्ब झालं पाहिजे कंप्लीटली आणि नंतर तुम्ही नेक्स्ट प्रोडक्ट वापरू शकता. टोनर पूर्णपणे ॲब्झॉर्ब झालेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला मॉइश्चरायझर वापरायचं आहे. मॉइश्चरायझरसाठी मी हे एम्ब्रॉलिसिसचं मॉइश्चरायझर वापरते. हे जे मॉइश्चरायझर आहे ते ऑल स्किन टाईपसाठी आहे आणि हे जर थोडंसं कॉस्टली आहे, बट तुम्हाला थोडं बजेट फ्रेंडली हवं असेल तर तुम्ही सेटाफिलचं घेऊ शकता किंवा तुम्ही पॉन्ड्सचं घेऊ शकता. पॉन्ड्सचं पण खूप छान आहे. जर तुमची ऑइली स्किन असेल तर तुम्ही जेल बेस्ड मॉइश्चरायझर वापरा. तर तुमची ड्राय स्किन असेल तर तुम्ही क्रीम बेस्ड मॉइश्चरायझर वापरा. तर माझी जी स्किन आहे ती कॉम्बिनेशन आहे, तर त्याच्यासाठी मी हे एम्ब्रॉलिसिसचं मॉइश्चरायझर वापरते. जर तुम्ही एम्ब्रॉलिसिस वापरत असाल तर तुम्हाला प्रायमर वापरायची गरज नाही आहे, कारण एम्ब्रॉलिसिस जे मॉइश्चरायझर आहे ते ॲज अ प्रायमर वर्क करतं. तर मी एम्ब्रॉलिसिस वापरलं आहे, त्याच्यामुळे मी वेगळं असं प्रायमर नाही लावणार आहे. फक्त मी पोर प्रायमर यूज करणार आहे, कारण मला इथे नाकावरती आणि इथे पोर्स आहेत, तर त्याच्यासाठी मी पोर प्रायमर वापरत आहे. तर हे जे प्रायमर आहे ते बेनिफिट कॉस्मेटिक्सचं पोर प्रायमर आहे. तर हे मी थोडंसं क्वांटिटीमध्ये घेते आणि फक्त मी पोर्सवरती हे वापरणार आहे, कारण हे एक पोर प्रायमर आहे. तर जिथे जिथे तुम्हाला पोर्सचा प्रॉब्लेम आहे तिथे फक्त तुम्हाला हे वापरायचं आहे. तर ह्याच्यामुळे काय होतं, तुमचा जो मेकअप आहे तो लॉंग लास्टिंग होतो. तर जिथे पण तुम्हाला जास्त स्वेटिंग होतं किंवा ऑइल येतंय बाहेर, तर तिथून तिथे तुम्हाला प्रायमर वापरायचं आहे. तर हे पोर प्रायमर खूप इम्पॉर्टंट आहे. प्रायमर बिलकुल पण स्किप करायचं नाही, कारण ऑइल सिक्रेशन पोर्समधून होत असतं आणि त्याच्यामुळेच आपला मेकअप खराब होतो. तर नेक्स्ट स्टेप आहे कलर करेक्शन. कलर करेक्शनसाठी मी एक डार्क कन्सिलर वापरते. तर हे जे कन्सिलर आहे ते आहे के ब्युटीचं कन्सिलर आणि याचा जो शेड आहे तो आहे डीप. सो जिथे जिथे तुम्हाला डार्क सर्कल आहे तिथे तुम्ही हे वापरू शकता. हे जे कन्सिलर आहे ते 1 ते 2 शेड डार्कर आहे माझ्या जो स्किन टोन आहे त्याच्यापेक्षा.
कारण मला इथे डार्क सर्कलचा खूप प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे मी हे कन्सिलर वापरते. तर ह्याला कलर करेक्शन असं बोलतात. ऑरेंज कलर करेक्टर वापरून पण करू शकता, पण ऑरेंज कलर करेक्टरमध्ये तुम्हाला जास्त लेअरिंग करावं लागतं. तर डायरेक्टली तुम्ही डार्क वापरला शेड तर तुम्हाला जास्त कव्हरअप करायची गरज नाहीये, जास्त लेअरिंग करायची गरज नाहीये. त्याच्यामध्ये तुमचं कव्हर होऊन जातं डार्क सर्कल्स. के ब्युटीचे जे कन्सिलर्स आहेत ते एकदम छान आहेत, तुम्ही वापरू शकता. बजेट फ्रेंडली पण आहेत आणि खूप छान ब्लेंड होतात ते आपल्या स्किनमध्ये. तर डार्क सर्कलचं कलर करेक्शन झालेलं आहे माझं. आणखीन कुठे मला असं वाटत नाही की मला नीड आहे. तर जिथे आपल्याला नीड आहे तिथेच आपल्याला कलर करेक्शन करायचं आहे. तर नेक्स्ट स्टेप आहे फाउंडेशन. फाउंडेशनसाठी सुद्धा मी हे के ब्युटीचं फाउंडेशन वापरते आणि ह्याचा शेड आहे 140p मीडियम. ठीक आहे, तर आपल्याला वापरण्याच्या अगोदर बॉटल चांगली शेक करायची आहे अँड देन आपल्याला ते वापरायचं आहे. सो मी थोडंसं माझ्या हातावरती घेते. सो मी अशा प्रकारचा एक ब्रश घेतलेला आहे. ठीक आहे, हा फाउंडेशन ब्लेंडिंगसाठी तुम्ही वापरू शकता. तर मी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा मॅच दाखवते, फाउंडेशन मॅच कसं आहे या फाउंडेशनचं. तर तुम्ही बघू शकता की असं वाटतच नाही आहे की मी काही फाउंडेशन लावलं. एवढा परफेक्ट कलर हा आहे माझ्या स्किन टोनच्या हिशोबाने. ठीक आहे, तर असं फाउंडेशन मॅच व्हायला पाहिजे. तर फाउंडेशन कसं चूज करायचं ह्याचा व्हिडिओ जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही मला नक्की कळवा, मी ह्याचा वेगळा व्हिडिओ बनवेन. तर तुम्ही बघू शकता हे किती परफेक्ट मॅच झालं माझ्या स्किन टोनला. जर तुम्ही माझ्या स्किन टोनच्या आसपास असाल तर ऑब्व्हियसली तुम्ही हे फाउंडेशन घेऊ शकता. एक्झॅक्ट मॅच आहे हे फाउंडेशन माझ्या स्किनसाठी. हे खूप हायड्रेटिंग फाउंडेशन आहे. मी अंडर आयच्या ठिकाणी पण वापरते कारण मी वेगळं असं कन्सिलर वापरणार नाहीये. त्याच्यामुळे काय होतं, मेकअप खूप हेवी वाटतो जास्त कन्सिलर फाउंडेशन जास्त वापरलं की. तर मी ब्रायडल मेकअप करत नाहीये, मी नॉर्मली फंक्शनसाठी मेकअप करते. तर फाउंडेशनचा एक लेअर मला वाटतं इनफ आहे. जिथे पण तुम्हाला सेटिंग होतंय तिथं कमी प्रोडक्ट वापरायला पाहिजे. आणि जिथे स्माइल लाईन्स असतात तुमच्या तिथे पण एकदम कमी प्रोडक्ट वापरा आणि खूप व्यवस्थित ब्लेंड करा. त्याच्यामुळे काय होईल, स्माइल लाईन येणार नाही. आणि प्रोडक्ट कमी वापरलं पाहिजे जिथे पण तुम्हाला लाईन्स येत आहेत, जसं की अंडर आय आहे, माउथच्या अराउंड आहे, तिथे खूप लाईन्स येतात. स्टार्टिंगला येत नाहीत, पण जसं 1 तास 2 तास जाईल तसं तुम्हाला दिसायला लागतील की इथे लाईन आलेल्या आहेत ह्या एरियामध्ये आणि अंडर आईजच्या ठिकाणी. तर तेव्हा तुम्हाला प्रॉब्लेम होतो. आता तुम्हाला काहीच वाटणार नाही ब्लेंड करताना. ठीक आहे, तुम्ही आता माझा नेकचा कलर पाहू शकता. तर परफेक्ट मॅच आहे, मला नेकला फाउंडेशन लावायची पण गरज नाहीये. एवढं परफेक्ट मॅच आहे हे फाउंडेशन. सो फाउंडेशन ब्लेंड करून झालेलं आहे. आता मी क्रीम ब्लश वापरणार आहे. तर क्रीम ब्लशसाठी मी अगेन के ब्युटीचं ब्रश वापरणार आहे. इथे मी ब्लश घेतलेला आहे आणि तुम्हाला वॉर्मअप करून घ्यायचं आहे ब्लशला चांगल्या पद्धतीनं अँड देन ॲप्लाय करायचं आहे. चांगल्या पद्धतीनं ब्लशला वॉर्मअप करून घ्या. डिरेक्टली तुम्ही वापरू नका. डिरेक्टली वापरलं तर तिथे पॅच पडेल आणि प्रोडक्ट ब्लेंड करणं खूप डिफिकल्ट होईल. तर तसं नाही करायचं. पहिला हातावरती चांगल्या पद्धतीनं वॉर्म करून घ्यायचं प्रोडक्ट आणि नंतर तुम्ही ब्रशला लावून हलक्या हलक्या हाताने तुम्ही स्टार्टिंगला इथे करू नका ॲप्लाय, इथे करा, इथून स्टार्ट करा. ब्लश तुम्ही बिल्डअप करू शकता, कमी झालं तर जास्त करू शकता, पण जास्त झालं तर कमी करणं खूप मुश्किल होतं. तर कमीपासून स्टार्ट करा. एकदम भस्कन जास्त लावू नका इंस्टाग्रामचे व्हिडिओज पाहून. ते फक्त इंस्टाग्रामवरतीच ठीक असतं. तेव्हा जेव्हा तुम्ही करायला घेता तेव्हा ते वर्क नाही होत. मी असं ब्लेंड करते कारण मला अपलिफ्टेड लुक हवाय. ठीक आहे, तर अपलिफ्टेड लुकसाठी तुम्ही अशा पद्धतीनं
ब्लश लावू शकता. थोडा तुम्ही इथे, जर तुम्हाला चिक्स नसतील किंवा तुम्ही खूप बारीक असाल, तुम्हाला गाल नसतील, चिक्स नसतील, तर तुम्ही इथे थोडं पुढं पण लावू शकता. पण जे थोडे हेल्दी आहेत, तर त्यांनी अपलिफ्टेड पद्धतीनं ब्लश लावला पाहिजे, अशा पद्धतीनं लावला पाहिजे. ठीक आहे, असं सी क्रिएट झाला पाहिजे. थोडं तुम्ही नोजवरती पण लावू शकता जर तुम्हाला आवडत असेल तर, आणि चिनवरती. त्याच्यामुळे काय होतं, थोडा युथफुल लुक येतो तुमच्या चेहऱ्याला, थोडा फ्रेश लुक येतो. तर फाउंडेशन आणि ब्लश, क्रीम ब्लश खूप मस्तपणे ब्लेंड झालेला आहे. त्याच्यानंतर आता आपण हे दोन्ही फाउंडेशन आणि ब्लश आहे ते सेट करूया. फाउंडेशन ब्लश सगळं सेट करण्यासाठी मी हे मेबलिन फिटमीची पावडर यूज करते. तुमच्याकडे लॉरा मर्सियर असेल तर बेस्टच आहे, लॉरा मर्सियर वापरा. माझ्याकडे आहे, पण सगळेच प्रोडक्ट मी महाग महाग वापरले तर तुम्हाला वाटेल की खूप महाग सांगते प्रोडक्ट्स. ठीक आहे, तर मेबलिनची लूज पावडर पण खूप छान आहे, ती तुम्ही वापरू शकता. तर लूज पावडर वापरण्यासाठी मी हा पिझ्झा पफ घेतलेला आहे. ठीक आहे, तर हा जो पिझ्झा पफ आहे तो मी पावडरमध्ये डिप करते चांगल्या पद्धतीनं. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये एवढं सारं प्रोडक्ट आहे, तर हे डिरेक्टली तुम्ही लावतात तर ते खूप चुकीचं आहे. पहिल्यांदा तुमच्या हातावरती तुम्हाला वॉर्मअप करून घ्यायचं आहे प्रोडक्ट. ठीक आहे, एक्स्ट्रा प्रोडक्ट काढायचं आहे. ठीक आहे, अँड देन यू हॅव टू अप्लाय. ओके, तर ह्या पद्धतीनं तुम्ही लूज पावडर लावले तर तुमचं जे फाउंडेशन आहे ते खूप चांगल्या पद्धतीने लॉक होईल. लूज पावडर लावणं कंपल्सरी आहे. लूज पावडरने जो तुमचा मेकअप आहे, फाउंडेशन आहे, ब्लश आहे, जे पण तुम्ही वापरलेलं आहे, आतापर्यंतचे प्रोडक्ट वापरलेले आहेत, ते चांगल्या पद्धतीनं सेट होतात आणि तुमचा जो मेकअप आहे तो लॉंग लास्टिंग होतो. ठीक आहे, कॉम्पॅक्टनं तुम्ही सेट करायचा नाहीये मेकअप. तुम्हाला मेकअप सेट करण्यासाठी लूज पावडरच वापरावी लागेल. कॉम्पॅक्टनं मेकअप सेट होत नाही. कॉम्पॅक्ट फक्त तुमच्या टचअपसाठी तुम्हाला वापरायचं असतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी ज्या पण टिप्स आणि ट्रिक्स तुम्हाला सांगते, तर जर तुम्हाला आवडल्या असतील या सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स, तर कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की कळवा. ह्या खूप इम्पॉर्टंट टिप्स मी तुम्हाला आज शेअर केलेल्या आहेत आणि ह्या गणपतीच्या ऑकेजनला तुम्ही ह्या सगळ्या टिप्स वापरा आणि मेकअप करा. मग तुम्हाला कळेल की ह्या टिप्स वापरून किती छान मेकअप होतो. मी आता ब्रॉन्झर वापरणार आहे. ब्रॉन्झरसाठी मी हुला ब्रॉन्झर वापरते. हे बेनिफिट कॉस्मेटिक्सचं ब्रॉन्झर आहे. तर हे मी पहिल्यापासून वापरते. जर तुम्ही माझे पहिले पण व्हिडिओ पाहत असाल तर, पाहिले असतील तर त्याच्यामध्ये पण मी हे ब्रॉन्झर वापरते, कारण माझं हे फेवरेट ब्रॉन्झर आहे आणि मला ह्याच्याहून चांगलं दुसरं कुठलंच ब्रॉन्झर अजून तरी सापडलेलं नाहीये. तुम्हाला माहित असेल तर तुम्ही मला नक्की कळवा तुम्ही कोणतं ब्रॉन्झर वापरता. ह्याच्यामुळे काय होतं, थोडं आपल्या चेहऱ्याला शेप येतो. ठीक आहे, जर तुम्हाला डबल डबल चिन असेल तर तुम्ही इथे पण वापरू शकता. तुमचं फोरहेड हेवी असेल तर इथे पण वापरा. फोरहेड मोठं असेल तर इथे पण तुम्ही एजला इथे कॉन्टोर करू शकता, जेणेकरून थोडं स्मॉल फोरहेडचा इल्युजन क्रिएट होईल. नोज कॉन्टोरिंग हलकं हलकं करते मी, जेणेकरून नॅचरल दिसेल. थोडं कळून नाही आलं पाहिजे जास्त मेकअप केला असेल. नेक्स्ट मी हायलायटर वापरणार आहे. तर हायलायटरसाठी हे मी बेकाचं हायलायटर वापरते. हे माझं खूप फेवरेट हायलायटर आहे. जर तुम्ही पहिले पण माझे व्हिडिओ पाहिले असतील तर त्या व्हिडिओमध्ये पण मी हे मेन्शन केलेलं आहे. खूप छान हायलायटर आहे हे, आणि तुम्हाला मी ओपन करून दाखवते हे कसं दिसतं. तर हे असं दिसतं. त्याच्यामध्ये बिलकुल पण चंकी पार्टिकल्स नाही आहेत. ठीक आहे, तर हे एकदम स्मूथली ब्लेंड होतं आणि असं वाटणार पण नाही तुम्ही काही जास्त हायलायटर वगैरे लावलंय. ठीक आहे, तर हायलायटरसाठी कधी पण मी ब्युटी ब्लेंडर प्रेफर करते, सेल्फ मेकअपसाठी ॲटलिस्ट. तर ह्याच्यामध्ये मी थोडंसं डिप करते आणि हलक्या हलक्या हातानं लावते. पूर्ण नोजवरती नाही लावायचं आपल्याला हायलायटर, फक्त इथे लावायचंय आणि इथे लावायचंय. दॅट्स इट. पूर्ण नोजवरती लावायची गरज नाहीये. इथे लावायचं आहे तुम्हाला हायलायटर आणि
चिनवरती. तो तुमचा टीजन आहे तिथं सगळ्यांचं जास्त लक्ष जातं, म्हणून आपण तिथे हायलायटर वापरतो. आणि इथे जो हाय पॉइंट आहे चिक्सच्या वरती, तिथे पण तुम्हाला अप्लाय करायचं आहे, कारण जेव्हा आपण इकडे इकडे बघतो तेव्हा लाईट इथे हिट करते पहिल्यांदा, तर ते जे आहे ते हायलाइट होतं तो एरिया आणि ते छान दिसतं, म्हणून आपण ह्या एरियामध्ये हायलायटर इन जनरली लावतो. सो आता आपण आय मेकअप स्टार्ट करूया. ठीक आहे, सगळ्यात पहिल्यांदा मी आयलिड्स वरती थोडंसं कन्सिलर लावते. कन्सिलर याच्यासाठी लावायचं असतं कारण कन्सिलर लावल्यानंतर जे कलर्स आपण आईज वरती लावू ते पॉपअप होतील, चांगल्या पद्धतीने उठून दिसतील, म्हणून आपण कन्सिलर लावतो जेव्हा आपण आय मेकअप करतो त्याच्या अगोदर, आणि तो एक चांगला बेस होतो आपल्या आय मेकअपसाठी. सो कन्सिलर जरूर लावलं पाहिजे आय मेकअपच्या पहिले. तुम्ही डायरेक्टली आय शॅडोज अप्लाय करायला चालू कराल तर तेवढं तुम्हाला त्याचं पिगमेंटेशन दिसणार नाही जेवढं तुम्ही कन्सिलरच्या वरती लावाल. ठीक आहे, आता कन्सिलर लावून झाल्यानंतर ह्या कन्सिलरला तुम्हाला पावडरने पण सेट करायचंय. पावडरने सेट करण्यासाठी मी अगेन पिझ्झा पफ मध्ये घेतलंय आणि सेट करते. अशा पद्धतीने तुम्ही सेट करा. सो आय मेकअपच्या पहिले मी थोडंसं पावडर ब्लश पण लावून घेते. तर आय मेकअपसाठी मी हे हुडा ब्युटीचं आय शॅडो पॅलेट वापरते. तर हा 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 हे 3 शेड मी स्टार्टिंगला वापरते. थोडे थोडे वापरते, जास्त जास्त नाही वापरायचे, थोडे थोडे वापरायचे. तर ही असते तुमची क्रीज लाईन, जिथे पण तुमचा आय आहे, जो डोळा आहे तो फोल्ड होतो, तिथे असते तुमची क्रीज लाईन. तर माझा जो आय आहे, माझा जो डोळे आहेत ते स्लाइटली हुडेड आहेत, तर त्याच्यामुळे मी इथे ह्या भागात डार्क कलर वापरते आणि इथे लाईट कलर वापरते, जेणेकरून जे हुडेड आयज आहेत त्याच्याकडे लक्ष जाणार नाही. आणि थोडासा लाईट पिंक कलर पण मी इथे वापरते इनर कॉर्नरला, कारण ह्या सेम कलरचा शिमर शेड मी इथे वापरणार आहे, म्हणून मी पहिल्यांदा त्याच कलरचा मॅट आय शॅडो लावून घेतलाय. नंतर मी अशा पद्धतीचा एक फ्लॅट ब्रश घेतलाय आणि माझा जो ड्रेसचा कलर आहे तो सेम कलर मी ॲज अ शिमर म्हणून वापरते. तर अशा पद्धतीने मी शिमर लावून घेतलंय. मेकअप झालेला आहे. आता मी काजळ अप्लाय करते आणि हे काजळ आहे के ब्युटीचं. तर माझे जे आईज आहेत ते हुडेड आहेत, त्याच्यामुळे मला आयलाइनर सूट नाही होत, तर म्हणून मी काजळ लावते. आणि आयब्रोसाठी मी हे निक्सचा आयब्रो मस्कारा वापरते. तर ह्याच्याने जे आयब्रोज आहे ते खूप चांगल्या पद्धतीने सेट होतात आणि ऑल डे असेच राहतात जसे पण तुम्ही सेट कराल. क्विक आयब्रो सेट होतात ह्याच्याने. ह्याच्यामध्ये थोडंसं वॅक्स असतं, त्याच्यामुळे केस आहे ते चिटकून जातात, असे उडत नाही तिकडे तिकडे. तर सेटिंग स्प्रे वापरते मी पहिल्यांदा. सेटिंग स्प्रेसाठी मी हा पेरेनेचा सेटिंग स्प्रे वापरते. तर एवढा डिस्टन्स ठेवायचा आहे तुम्हाला जेव्हा पण तुम्ही सेटिंग स्प्रे वापरताय. लिपस्टिक जी आहे ती मी मेबलिन सुपर स्टेची लावते. सो ह्याचा शेड आहे लवर. थोडा मॉव पिंक कलर आहे हा. सो ऑलमोस्ट फुल लुक झालेला आहे. तो हा जो मेकअप आहे हा ट्रेडिशनल मेकअप आहे, तर आपण बिंदी लावूया आणि आपला लुक कम्प्लीट करूया. सो दिस इज द कम्प्लीट लुक. आज ज्या मी तुम्हाला टिप्स आणि ट्रिक्स सांगितल्या आहेत त्या तुम्हाला कशा वाटल्या? आय होप सगळ्या ज्या टिप्स आहेत त्या हेल्पफुल होतील. आता गणपती खूप जवळ आलेले आहेत, तर तुम्ही हा माझा मेकअप लुक रिक्रिएट करू शकता जर तुमचा अशा पद्धतीने आउटफिट असेल तर. तर नक्की गणपतीसाठी हा व्हिडिओ प्रेफर करा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. बाय बाय.